हाय हॅलो नमस्कार. मी सुषमा आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये माझ्या सर्व गोडताईंचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि सगळ्यात अगोदर सगळ्या माझ्या गोडताईंना वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी तुम्हाला वुमन्स डे स्पेशल मी माझा बिझनेस 1 वर्षाच्यात कसा ग्रो केला हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि त्यासोबतच कोणती स्ट्रॅटेजी वापरली हे सुद्धा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, पूर्ण बघा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगायच्या आहेत आणि एवढा वेळ कॅमेरासमोर बोलणं मला जमत नव्हतं. त्यामुळे मी अशा पद्धतीने व्हॉइस ओव्हर करत आहे. त्यामुळे प्लीज समजून घ्या, मी जे दाखवते त्यापेक्षा मी काय सांगते हे जास्त लक्ष देऊन ऐका. तर सगळ्यात अगोदर मी 1 वर्षाच्या आत का बोलली हे क्लिअर करते. तर मला या शहरामध्ये येऊन 1 वर्षसुद्धा झालेलं नाही असं सांगायचं आहे. आणि आपल्याला असं वाटतं ना की आपण आता शहर चेंज केल्यानंतर आपण आपल्या शिलाईचे रेटसुद्धा एरियाप्रमाणे वाढवू शकतो. आता मी नवी मुंबईसारख्या शहरामध्ये राहायला आली होती, त्यामुळे मला असं वाटलं की माझे रेट अजून वाढवू शकते. पण इथे उलट झालं. इथे मी ज्या एरियामध्ये राहते तिथे अजून कमी शिलाई घेतात. तर मला प्रश्न पडला की आपण शिलाई वाढवायची की आहे त्या शिलाईपेक्षा कमी शिलाई घ्यायची. त्यानंतर मग त्या दोन्हीचं मध्य करायचं असं ठरलं. तर इथे मार्केटमध्ये 250 रुपये शिलाई घेतात, तर मग मी 280 रुपये शिलाई ठेवली, जेणेकरून मला सुद्धा जास्त नुकसान व्हायला नको आणि समोरच्याला पण परवडायला पाहिजे. तरी सुद्धा जर आपण बघायला गेलो तर मार्केट एरियापेक्षा आपली शिलाई ही थोडीशी जास्तच होती. तर तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल ना की मार्केटपेक्षा जास्त शिलाई घेऊन सुद्धा बऱ्यापैकी ब्लाऊज शिवायला आहेत. मग तीच मी आज कोणती स्ट्रॅटेजी वापरली त्यामुळे माझ्याकडे एवढे ब्लाऊज शिवायला आले हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर थोडीशी पार्श्वभूमी सुद्धा सांगणं गरजेचं होतं, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजलं पाहिजे. कस्टमर ग्रो करण्यासाठी आपली पहिली टिप म्हणजे कस्टमर सांगेल तसं काम करायचं. म्हणजे नक्की काय, आता हे मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगते. तर कधी काही कस्टमर अल्टरचं काम घेऊन येतात, ते सुद्धा आपण करायचं आहे. आणि दुसरं म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देते की एका ताईने माझ्याकडे ड्रेस शिवायला दिलेला होता आणि त्या ड्रेसचा पायजामा होता. त्यांचं मत होतं की त्याचा सुद्धा मला टॉप बनवून पाहिजे आणि ते दिसायला एवढा खास दिसणार नाही, तरी सुद्धा त्यांची अशी इच्छा होती की नाही आपण ह्याचा टॉप बनवलाच पाहिजे. मग अशा वेळेला आपण त्यांना नाही बोलायचं नाही. ओके, तुमची इच्छा आहे ना तर ते करून देते. आपण सांगायचं काम करायचं आहे, पण डिसिजन शेवटी त्यांचंच आहे. आपण सांगितल्यानंतर सुद्धा तर ते करा बोलले तर बिंदास आपण करायचं आहे. किंवा आपल्याकडे एखादी साडी ड्रेस शिवण्यासाठी आले असेल किंवा ब्लाऊज एखादा चांगला नसेल आणि आपण त्यांना सांगितलं की ते चांगला नाहीये, तरी सुद्धा ते बोलले की शिवा, तर आपण ते शिवायचं आहे. जर आपण त्या गोष्टीला त्यांना नाही बोललो तर ते दुसरा कोणतरी टेलर शोधणार, किंवा आपण जर अल्टरला त्यांना नाही बोललो तर ते दुसरा टेलर शोधणार. त्यामुळे ते सांगतील तसं आपण काम करायचं आहे. आपण आपली बाजू एकदा त्यांना सांगायची आहे, तरी सुद्धा तर त्यांनी त्यांचं डिसिजन सांगितलं नाही मला असंच पाहिजे, तर आपण तसंच करून त्यांना द्यायचं आहे. हेच तुम्ही डिझाईनच्या बाबतीत सुद्धा करू शकता. एखादी डिझाईन तुम्ही त्यांना सजेस्ट करू शकता, पण त्यांना तीच डिझाईन पाहिजे असेल तर तुम्ही तीच डिझाईन त्यांना करून द्यायची आहे. तर आता आपला दुसरा मुद्दा म्हणजे क्वालिटी. आता म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगते. तुम्ही जो काही ड्रेस ब्लाऊज शिवाल तो कस्टमरला परफेक्ट असला पाहिजे. आणि तुम्हाला जर गॅरंटी नसेल की हा ब्लाऊज परफेक्ट बसेल, तर किमान असा तरी शिवला पाहिजे की तो घातल्यानंतर थोडाफार लूज वगैरे असेल तरी चालेल, पण शक्यतो जास्त बिघडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जरी थोडा काय प्रॉब्लेम झाला असेल तर आपण तो सॉल्व्ह करू शकतो. आणि दुसरी अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिनिशिंग. तुम्ही फिनिशिंग चांगली ठेवायची आहे. जर तुम्हाला असं वाटलं की फिनिशिंग चांगली येत नाहीये, तर तुम्ही पुन्हा ते खोलायचं आहे, पुन्हा ते करायचं आहे. म्हणजे तुम्ही देताना परफेक्ट फिनिशिंगमध्ये द्यायचं आहे. तुमचा सुरुवातीला थोडासा टाइम जास्त जाईल, पण तुम्ही परफेक्ट फिनिशिंगमध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर कधी कधी काही ताई काय करतात की असून ते चालतंय ना, मग ते उसवत नाहीत, आहे तसं ब्लाऊज शिवून ते देतात. मग ते बरोबर नसेल, फिनिशिंग चांगली नसेल, तर कस्टमर नेक्स्ट टाइम विचार करेल की ह्यांच्याकडे जायचं की नाही. त्यामुळे देताना परफेक्ट फिनिशिंगमध्ये द्यायचं आहे. 2 ब्लाऊज शिवण्याऐवजी तुम्ही एकच ब्लाऊज शिवायचा आहे, पण तोच परफेक्ट फिनिशिंगमध्ये शिवायचा आहे, जेणेकरून कस्टमरला तो आवडलाच पाहिजे. तर आता आपला तिसरा मुद्दा आहे मार्केटिंग. म्हणजे काय ते मी तुम्हाला आता सांगते. मार्केटिंग म्हणजे तुम्ही जे काही शिवतायत ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तुम्ही जर त्या लोकांना दाखवलंच नाही तर त्यांना कसं कळेल की तुम्ही काय शिवलेलं आहात ते किंवा कसं शिवलेलं आहे ते. त्यामुळे त्याची मार्केटिंग करायची आहे. आता मार्केटिंग करायची म्हणजे नक्की काय करायचं, तर तुम्ही अगोदर इन्स्टाला अकाउंट ओपन करायचं आहे आणि इन्स्टावरती तुम्ही त्याचे फोटो टाकायचे आहेत, म्हणजे त्या लोकांना समजतील. किंवा व्हॉट्सअपला फोटो ठेवायचे आहेत, किंवा तुम्ही अगदी ट्रेंडिंगमध्ये असलेले स्वतःचे ब्लाऊज शिवायचे आहेत.
आणि कार्यक्रमामध्ये किंवा तुम्ही जर मुलांना शाळेत सोडायला जात असाल अशा वेळेला ते ड्रेस ब्लाऊज वापरायचे आहेत. म्हणजे त्या तुमच्या ज्या काही मैत्रिणी आहेत ते सुद्धा तुमचं काम बघतील. तर आता आपला चौथा मुद्दा म्हणजे विश्वास. आता विश्वास म्हणजे काय, तर समोरच्याला विश्वास असला पाहिजे की आपल्याला किती अर्जंट गरज असेल तरी ही ताई आपल्याला हा ब्लाऊज शिवून देणार आहे. आणि जर समजा कस्टमर तुमच्याकडे अर्जंट ब्लाऊज शिवायला आले तर तुम्ही ज्या तारखेला त्यांना सांगितलेलं आहे त्या तारखेला त्यांना भेटलेच पाहिजेत. जरी तुम्हाला टाइम मिळाला नाही तरी दिवस रात्र एक करून तो ब्लाऊज पूर्ण करून त्यांना द्यायचाच आहे. आणि जर समजा तुम्हाला अर्जंटमध्ये ब्लाऊज देणं शक्यच होत नसेल तर तुम्ही स्पष्टपणे सांगायचं आहे की मला टाइम नाही, मी देऊ शकत नाही. मग ते आपल्यावरती डिपेंड राहणार नाहीत, ते दुसरीकडे कुठेतरी ट्राय करतील. पण तुम्ही समजा त्यांना एकदा शब्द दिलात की मी तुम्हाला देईन म्हणून, मग त्यावेळी तुम्हाला कितीही त्रास झाला तरी सुद्धा ते द्यायचंच आहे. एकदा जर कस्टमरला तुम्ही शिवलेला ब्लाऊज आवडला तरी तुम्हाला टाइम नसेल तर ते कस्टमर समजून घेऊ शकतात की ह्यांना टाइम नाही तर आपण हा ब्लाऊज नंतर शिवूयात. असा कस्टमरचा आपल्यावरती विश्वास तयार झाला पाहिजे. आता आपला पाचवा मुद्दा म्हणजे स्पेशल डिस्काउंट. म्हणजे काय ते मी आता तुम्हाला सांगते. तर आपले काही खास कस्टमर असतात त्यांच्यासाठी आपण गिफ्ट्स बनवू शकतो. किंवा तुमचे जे रेग्युलर कस्टमर असतील त्यांना सांगायचं आहे की तुम्ही अजून जर मला 2-3 कस्टमर एक्स्ट्रा मिळवून दिलेत तर मी तुम्हाला एवढं डिस्काउंट देईल किंवा तुमच्या ब्लाऊजमध्ये मी एवढं सूट देईन किंवा तुम्हाला एखादा मी गिफ्ट वगैरे देईन. असं जर तुम्ही तुमच्या रेग्युलर कस्टमरला सांगितलं तर तो सुद्धा तुमचा कस्टमर समोर 2-3 मैत्रिणींना सांगेल. त्यामुळे तुमची माउथ पब्लिसिटी जास्त होईल. आणि आपल्या बिझनेसमध्ये सगळ्यात महत्त्वाची आहे ती माउथ पब्लिसिटी. आता आपला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे होम डिलिव्हरी. हो, हीच माझी स्ट्रॅटेजी आहे. मी माझे जेवढे कस्टमर आहेत त्यांना होम डिलिव्हरी देते. त्यामुळे माझ्याकडे जास्त ब्लाऊज येतात. तर मी होम डिलिव्हरी का देते हे मी तुम्हाला सांगते. तर मी मेन मार्केटपासून थोडीशी लांब राहते आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की मी ज्या एरियामध्ये राहते तिथे शिलाई कमी घेतात, पण मेन मार्केटमध्ये शिलाई जास्त घेतात. तर मी काय केलेलं आहे की मेन मार्केटपेक्षा शिलाई कमी, पण मी ज्या एरियामध्ये राहते त्यापेक्षा शिलाई जास्त, अशा पद्धतीने दोन्हीचा मध्य अशी शिलाई ठेवलेली आहे. जेणेकरून मला जरी डिलिव्हरी द्यायचं म्हटलं तरी सुद्धा परवडणार आहे आणि समोरच्या ताईला सुद्धा आपल्याकडून ब्लाऊज शिवून घेणं परवडणार आहे. आणि आपण आउटसाईडला राहत असल्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये सारखं जावंच लागतं. पण त्याच उलट जर मार्केटमध्ये ताई राहत असेल तर ते आपल्याकडे खास ब्लाऊज शिवायला एवढ्या लांब येणार नाही. त्यामुळे आपण होम डिलिव्हरी द्यायची आहे. आणि ह्या स्ट्रॅटेजीमुळे मला खूप फरक पडलेला आहे. आता तुम्ही बोलाल एवढ्या लांब आपली ओळख कशी वाढवायची, तर ही ओळख माझी इंस्टाग्राममुळे वाढलेली आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा इंस्टाग्रामचा वापर करायचा आहे. खरंच इंस्टाग्राममुळे खूप फरक पडतो. आणि सोबतच मी तुम्हाला अजून काही वेगवेगळ्या आयडिया देणार आहे. तर हे बघा, तुम्ही मुलांच्या शाळेमध्ये जर सोडायला जात असाल तर तिथे तुमच्या काही मैत्रिणी झाल्या असतीलच, तर तुम्ही त्या मैत्रिणींना सांगायचं आहे तुमच्या मैत्रिणीचा कोणाचा ब्लाऊज वगैरे शिवायला असेल तर सांग, मी तुम्हाला होम डिलिव्हरी वगैरे देईन. मग ती समोरची ताई जरी लांब राहत असेल तरी तुम्ही होम डिलिव्हरी द्यायचं म्हटल्यानंतर ती ताई नक्कीच तुमचा विचार करू शकते. किंवा मार्केटमध्ये तुमचे कोणी नातेवाईक, फ्रेंड किंवा तुमचे शेजारचे फ्रेंड वगैरे राहत असतील त्यांना सांगायचं आहे की मी होम डिलिव्हरी देते. आपली थोडीफार तरी मार्केटमध्ये ओळख असतेच, तर तुम्ही अशा व्यक्तींना सांगायचं आहे की मी तुम्हाला होम डिलिव्हरी देईन. मग ते त्यांचे शेजारी वगैरे सांगतील. अशा पद्धतीने तुमची बिझनेस वाढेल. किंवा तुम्ही मोठे पॅम्पलेट बनवून जिथे महिला जास्त असतात अशा ठिकाणी ते पॅम्पलेट लावू शकता. या तिन्हीपैकी कोणती तरी आयडिया नक्की वर्क होईल. एकदा का एखाद्या कस्टमरला तुमच्यावरती विश्वास बसला की तुम्ही ब्लाऊज सुद्धा चांगला शिवता, सांगितलेल्या टायमाला सुद्धा शिवून देता आणि प्रामाणिक सुद्धा आहात, असा जर समोरच्या कस्टमरला तुमच्यावरती एकदा विश्वास बसला की तो आपोआप तुमची पब्लिसिटी करणार आहे. त्यामुळे आपण आपलं काम हे प्रामाणिकपणे करायचं आहे. ऑटोमॅटिक तुमची पब्लिसिटी होणार आहे. आणि मी तुम्हाला एवढ्याच छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत, त्या तुम्ही टिप्स जर फॉलो केल्या तर नक्की तुमचा बिझनेस माझ्यासारखाच ग्रो होणार आहे. आता माझ्याकडे एवढं सुद्धा काम नाही की मी महिन्याला 10 ते 12 हजार कमवू शकते, पण जे काम आहे त्याच्यात मी समाधानी आहे. म्हणजे कस्टमर वाढले तरी अजून चालतीलच, पण जे आहे त्यामध्ये मी समाधानी आहे. कारण जास्त धगधग सुद्धा आपल्याला सहन झाली पाहिजे. हे येणारं काम करायचं असतं, त्यामध्ये आपल्या घरातल्या जबाबदाऱ्या असतात, सोबतच यूट्यूबचं सुद्धा बघायचं आहे. त्यामुळे जे चाललं आहे ते चांगलं चाललेलं आहे. अगोदर माझ्याकडे काहीच काम नव्हतं, पण आता काहीच काम नसण्यापेक्षा जे काम आहे ते चांगलंच आहे. आणि आता इथे आल्यापासून असं कधीच झालं नाही की माझ्याकडे काहीच काम नाहीये. एक पिशवी केली की दुसरी पिशवी येतेच.
माझा स्वभाव थोडासा अबोल असल्यामुळे मी जास्त पब्लिसिटी करत नाही. समोरचे कस्टमरच पब्लिसिटी करतात आणि माझ्याकडे ब्लाऊज शिवायला घेऊन येतात. तुम्हाला शिलाई काम चांगले येते पण ब्लाऊज जर परफेक्ट जमत नसतील तरी सुद्धा जर तुम्हाला घरी बसून पैसे कमवायचे असतील तर मला नक्की कमेंट करा. तर त्यावरती सुद्धा मी एक मस्त व्हिडिओ बनवेन. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, मी सांगितलेले टिप्स युजफुल वाटले की नाही हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुमचा अनुभव सुद्धा माझ्यासोबत शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर.